झी 24 तास एक पाऊल पुढे। अहमदनगर जिल्ह्यातल्या शिवसैनिकांमधला अंतर्गत वाद आज उफाळून आल्याचं दिसून आलं। शिर्डीमधल्या पक्षाच्या कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात शिर्डी शिवसेनेचे शहर अध्यक्ष सचिन कोते यांना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं सांगण्यात येत असलं तरी मात्र सचिन कोते हे शिर्डी उपशहर प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्यामधला झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेले असताना त्यांना अज्ञातांनी मारहाण केल्याचा दावा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुहास सावंत यांनी केला। दुसरीकडे शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष नानक सावंत्रे यांनी राहता तालुका प्रमुख कमलाकर कोते यांच्यामुळे आजचा हा मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप केलाय। शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीवरून कार्यकर्ते नाराज असल्याचं कबूल करत पुढच्या काळात शिवसैनिकांना समज देऊन असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचंही संपर्क नेते म्हणतात। मात्र शिवसैनिकांमधली ही नाराजी भविष्यातही उफाळून येईल असंच दिसतंय। केली आम्ही वादविवाद मिटल्यानंतर थोडीशी ती आता जी चावचाव व्हायला लागली ती मिठामिठी करता करता थोडीशी कार्यकर्त्यांची थोडी चालू होतं। मी सोडासोडीची भूमिकात काहीतरी पाठीमागून दगड का काहीतरी आलं आणि जसं म्हणजे असे कोणतेही प्रकार घडलेले नाही की जे वादविवाद वगैरे असे प्रकार काही घडलेले नाही। लोटालोटी थोडंसं काही झाले ती एक दोन कार्यकर्त्यांमध्ये काही छोट्याशा गोष्टीवरून हमरातुमरी झाली, बोलाबोली झाली आणि जिल्हा प्रमुख आणि कोते हे त्यांना बाजूला करत असताना कुठून तरी पाठीमागून एखादी एक कठीण वस्तू आली। तो दगड होता की लोखंडाचा तुकडा होता की आणि काय होता ती आली आणि सचिन कोतेंच्या डोक्याला पाठीमागून एक छोटीशी जखम झाली। एवढंच घडलेलं आहे, काही तिथे घडलं नाही। त्यांच्या जर दम असता तर त्यांनी ओपन चॅलेंज करायला पाहिजे आम्हाला, पण हे सगळं प्लॅन करून केलेले आहे आणि हे सगळे विखे पाटलांचेच पित्ते की जेणेकरून तिकडून आमच्या नावाच्या सुपारी घेऊन आले ते पक्षात राहून हेच उद्योग करताय की पक्ष वाढला नाही पाहिजे आणि इथंच कोणतरी काम करत असलं तर त्यांना आपण आडकाठी करायची, त्यांना कुठंतरी मागं वडायचं। झी 24 तास एक पाऊल पुढे।